नमस्कार. अत्यंत महत्त्वाची आपल्या समोर आली आहे म्हणजे काय पीएम किसान योजना. पीएम किसान 21 हप्ते 31 लाख शेतकऱ्यांची नावे गळवली गेली आहे. केंद्र सरकारने मोठा पाऊल उचलले आहे. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 21 हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. याच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांना या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यादी तयार केली आहे. या रिपोर्टनुसार या यादीत 31 लाखाहून अधिक लाभार्थी नाव आहेत, जिथे पती पत्नी अशा दोघांना एकाच वेळी या योजनेचा लाभ घेतला असेल आढळून आले आहे. ज्याच्याकडे जमिनी अशाच कुटुंबात केवळ एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो. कृषी मंत्रालय केलेल्या छाननी दरम्यान अशी प्रक्रिया आढळून आली आहे. त्यानंतर मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जाहीर करण्यापूर्वी 15 ऑक्टोबरपर्यंत पाहणी काम हाती घ्यावे अशी लाभार्थी यादी ओळखण्यास सांगितले आहे. एकूण 31 लाखापर्यंत सुमारे 19 लाभार्थ्यांना पाहणी पूर्ण झाली आहे, ज्यात जवळपास 94% लाभार्थी हे पती पत्नी असल्याचे आढळून आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मार्गदर्शक तत्वानुसार जर एखाद्या कुटुंबातील पती पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजनेचा 6,000 रुपये मिळतात. केंद्र सरकारच्या पातळीने असेही दिसून आले आहे की पीएम किसान लाभ सुमारे 1.76 लाख अल्पवयीन मुलाविरहित आहे. तसेच 33.34 लाख अशी प्रकारे आढळून आले आहेत की जिथे जमिनी आधीच मालकाची माहिती अथवा माहिती अस्तित्वात नाही. नियमानुसार 1 फेब्रुवारी 2024 नंतर ज्या शेतकऱ्यांना नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे त्या जमिनीची आधीच मालकाची मदत देणे बंधनकारक आहे, कारण त्याच्या जमिनीवर आधीच मालकावी या योजनेचा लाभ मिळत आहे. अशी 7.8.11 लाख प्रकारे आढळून आली आहेत. 21 हप्ता कधी मिळणार? हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना बँक खात्यात 2,000 रुपयाची हप्ता आधीच जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 21 हप्ता जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती, पण मग सध्या परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. या योजनेअंतर्गत दर 4 महिन्यात 3 समान हप्त्याचा एकूण 6,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता 20% देण्यात आला आहे. कृषी मंत्रालय यापूर्वी 33 लाख प्रकारची आढळून आली होती, जिथे जमिनी मालकाची माहिती अवैध असल्याचे निष्पन्न झाले होते. धन्यवाद.